वस्ताद त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो, एक डाव वस्ताद राखून ठेवतो, बाकीचे सगळे त्यांना सांगतो. मला त्यांना सांगायचं, अजूनही चूकभूल करू नका, तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा. वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही. आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली. आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. अजितदादा पवार यांची सध्या जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान अजितदादा पवार पोहोचलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अहेरी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्माबाबा अत्राम यांची मुलगी ही शरद पवार गटाच्या वाटेवर आहे अशी चर्चा आहे. आणि त्यामुळे आजच्या सभेमध्ये अजित पवार यांनी धर्माबाबा अत्राम यांच्या मुलीला धमकीवाजा इशारा दिलाय. बापासोबत राहा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो आणि तो डाव दाखवण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा प्रकारचा धमकीवाजा इशारा आज अजित पवार यांनी त्यांच्या जनसन्मान यात्रेच्या सभेदरम्यान अहेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये ही सभा सुरू असताना धर्माबाबा अत्राम यांच्या मुलीला हा इशारा दिलेला आहे. सोबतच कुटुंब फोडण्याचा प्रयत्न करू नका, मी कुटुंब फोडून चूक केली आणि त्याचे परिणाम मी भोगले, मी अनुभव घेतलेला आहे आणि अशा प्रकारची चूक जनता मान्य करत नाही आणि त्यामुळं कुटुंबासोबत राहण्याचा सल्ला अजितदादा पवार यांनी धर्माबाबा अत्राम यांच्या मुलीला दिलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा संबंधित व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.